ओम शांती. ओम शांती. आज दिनांक 10 मे 2021. परमपिता परमात्मा शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, नेहमी याच आनंदामध्ये राहा की स्वतः भगवान आम्हाला शिक्षक बनून शिकवत आहेत. आम्ही त्यांच्यापासून राजयोग शिकत आहोत, प्रजायोग नाही. प्रश्न आहे, या शिक्षणाची विशेषता कोणती आहे? तुम्हाला कधीपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे? उत्तर आहे, हे ज्ञानयोगाचे शिक्षण जे खूप काळापासून करत आले आहेत त्यांच्यापेक्षा नवीन मुलं पुढे जातात. ही पण एक कला आहे, विशेषता आहे. जे 3 महिन्याचे हुशार बुद्धीवाले तीव्र पुरुषार्थी नवीन मुलं जुन्या मुलांपेक्षाही पुढे जाऊ शकतात. तुम्हाला पुरुषार्थ तेव्हापर्यंत करायचा आहे जोपर्यंत पूर्ण पास होऊ शकत नाही, कर्मातीत अवस्था होत नाही आणि कर्मभोगापासून मुक्त बनत नाही. ओम शांती. मुलं कुठे बसले आहेत? बेहदच्या पित्याच्या शाळेमध्ये. मुलांना खूप उच्च नशा राहिला पाहिजे. कोणाच्या मुलांना? बेहदच्या बाबांच्या मुलांना किंवा आत्मिक मुलांना. बाबा आत्म्यांना शिकवतात, गुजराती किंवा मराठी मुलांना शिकवत नाही. ते तर नावरूप झाले. बाबा आत्म्यांना शिकवतात. तुम्ही मुलं समजतात, आमचे बेहदचे बाबा तेच आहेत, ज्याला भगवान म्हणतात. भगवानुवाच पण जरूर आहे, परंतु भगवान कोणाला म्हटले जाते हे समजत नाही. शिव परमात्माय नमः म्हणतात. परमात्मा तर एकच आहेत. ते उच्च ते उच्च निराकार आहेत. तुम्हाला कृष्ण भगवान शिकवत नाहीत, न शिकवले होते. तुम्ही जाणतात, आम्हा आत्म्यांना शिवबाबा शिकवत आहेत. भगवान तर निराकार झाले ना. शिवाच्या मंदिरात जातात तर त्यांची पूजा करतात, तर जरूर कोणती गोष्ट आहे ना. नावारूपापेक्षा वेगळी कोणती गोष्ट नसते. हे मी आताच समजतात. सर्व दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. तुम्ही आत्ताच जाणत आहात. खूप काळापासून जाणत आले आहात. असे पण नाही जे फार वर्षापासून येणाऱ्या पेक्षा नवीन मुलं पुढे जाऊ शकत नाही. ही पण एक कला आहे, विशेषता आहे. जे 3 महिन्याची नवीन मुलं पण खूप तीव्र गतीने पुरुषार्थ करू शकतात. असे म्हणतात, बाबा या आत्म्याची बुद्धी खूप हुशार आहे. नवीन मुलं जेव्हा ऐकतात तर गदगद. तसे तर सर्वच ईश्वरी विद्यार्थी आहेत. निराकार पिता ज्ञानसागर शिकवत आहेत. भगवानुवाच गायन पण आहे, परंतु कधी हे विसरले आहेत. आता तुम्ही मुलं जाणतात, असे पण कोणी असतात ज्यांचे पिता शिक्षक असतात, परंतु ते तर फक्त एकच विषय शिकवतील. दुसऱ्या विषयासाठी दुसरे शिक्षक असतात. परंतु येथे तर बाबा सर्व मुलांना सर्वच विषय शिकवतात. या आश्चर्यकारक गोष्टी आहेत. अनेक मुलं आहेत ज्यांना निश्चय आहे की शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. श्रीकृष्णाला बाबा म्हणू शकत नाही. कृष्णाला असे शिक्षक गुरु पण समजत नाही. येथे तर प्रत्यक्षात शिकवत आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी बसले आहात. बाबा शिक्षक शिकवत आहेत, जोपर्यंत तुम्ही पास होत नाही आणि कर्मातीत अवस्था प्राप्त होत नाही,
तोपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. कर्माचा हिशोब आहे. कर्मभोगापासून मुक्त व्हायचे आहे. तुम्हाला मनामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे. बाबा आम्हाला अशा दुनियेत घेऊन जातात. आणखी दुसरी कोणती शाळा अशी होत नाही जिथे मुलं बसले आहेत आणि समजतील परमधाम निवासी बाबा आम्हाला येऊन शिकवतील. आता तुम्ही इथे बसले आहात तर समजतात आमचे हेच बाबा आम्हाला शिकवण्यासाठी येतात. तर मनामध्ये खूप खुशी राहिली पाहिजे. बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. हा प्रजायोग नाही, राजयोग आहे. या आठवणीद्वारेच मुलांना खुशीचा पारा चढायला पाहिजे. खूप मोठी परीक्षा आहे आणि तुम्ही खूप साधारण बसले आहात. जसे मुसलमान लोक मुलांना जमिनीवर बसून शिकवतात, तुम्ही निश्चयाद्वारे येथे येतात. आता बाबांच्या सन्मुख बसले आहात. बाबा म्हणतात, मी ज्ञानाचा सागर आहे. मी कल्पकल्प येऊन राजयोग शिकवतो. कृष्णाचे 84 जन्म म्हणा किंवा ब्रह्माचे 84 जन्म म्हणा, गोष्ट एकच आहे. ब्रह्माच श्रीकृष्ण आहेत. हे बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने धारण करायचे आहे. बाबांच्या सोबत खूप प्रेम असायला पाहिजे. आम्ही आत्मा त्या पित्याची मुलं आहोत. परमपिता परमात्मा येऊन आम्हाला शिकवतात. कृष्ण तर शिकवू शकत नाही. असे थोडेच कृष्णाने शिकवले असेल. मुकुट इत्यादी उतरून आले असतील. शिकवण्यासाठी तर बुजुर्ग व्यक्ती म्हणजेच वृद्ध व्यक्ती पाहिजे. बाबा म्हणतात, मी वृद्ध तन घेतले आहे. हे कायमस्वरूपी तन आहे. शिवबाबा ब्रह्माद्वारे शिकवतात. ते म्हणतात, बरोबर परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे स्थापना करतात. आता ब्रह्मा कुठून आले हे समजत नाही. बाबा सारखे सारखे मुलांना जागृत करतात. माया परत अज्ञानी निद्रेमध्ये झोपवते. आता तुम्ही सन्मुख बसले आहात. समजतात मी तुमचा आत्मिक पिता आहे. मला जाणतात ना. गायन पण आहे. परमपिता परमात्मा ज्ञानाचे सागर आहेत. पतित पावन दुःखहर्ता सुखकर्ता आहेत. कृष्णासाठी असे कधी म्हणणार नाहीत. सर्वांना एकत्र तर शिकवू शकत नाही. मधुबनमध्ये मुरली चालवतात. ती परत सर्व सेवा केंद्रावरती जाते. तुम्ही आता जाणतात, कल्पापूर्वी पण बाबांनी असे शिकवले होते. हीच वेळ होती जो भूतकाळ झाला आहे. तेच परत वर्तमान होणार आहे. भक्तिमार्गाच्या गोष्टी आता सोडायच्या आहेत. आता तुमचे ज्ञानासोबत प्रेम आहे. शिकवणाऱ्यासोबत प्रेम आहे. कोणी कोणी जेव्हा शिक्षकाद्वारे शिकवतात तर त्यांना भेट देतात. हे बाबा तर स्वतःच भेट देतात. येथे येऊन साकारमध्ये मुलांना पाहतात. ही माझी मुलं आहेत. हे पण मुलांना ज्ञान आहे की सर्वच 84 जन्म घेत नाहीत. कोणाचा एकच जन्म असतो तर त्यामध्ये पण सुखदुःख मिळते. आता तुम्ही या गोष्टींना समजले आहात. हा मनुष्य सृष्टीचा सिजरा आहे. शिवबाबा म्हणतात, प्रथम क्रमांकामध्ये ब्रह्मा सरस्वती आदिदेव आदिदेवी परत अनेक धर्म होतात. ते सर्व आत्म्यांचे बीज आहेत आणि बाकी सर्व पाने आहेत. प्रजापिता ब्रह्मा सर्वांचे पिता आहेत. या वेळेत प्रजापिता ब्रह्मा उपस्थित आहेत. येथे बसून शूद्रांना परिवर्तन करून ब्राह्मण बनवतात. असे कोणी करू शकत नाही. बाबाच तुम्हाला शूद्रापासून ब्राह्मण बनवून परत देवता बनवण्यासाठी शिकवत आहेत. हे सहज राजयोगाचे
शिक्षण आहे. राजा जनकने पण एका सेकंदामध्ये जीवनमुक्तीला प्राप्त केले, म्हणजे स्वर्गवासी बनले. मनुष्य गात राहतात, परंतु समजावू शकत नाहीत. आता बाबा म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी बना. तुम्ही अशरीरी आले होते, परत शरीर घेऊन भूमिका वठवली. बरोबर 84 जन्म घेतले आहेत. बाबा जे सत्य आहे तेच सांगतात. राजधानी स्थापन होत आहे ना. राजयोग एक तोडेच शिकतील. तुम्ही सर्व आता काट्यापासून फूल बनत आहात. काटे आणि फूल कोणाला म्हणतात हे पण तुम्ही आताच समजतात. ही खूप खराब काट्याची दुनिया आहे. आम्ही 84 जन्माचे चक्र लावून नरकवासी झालो आहोत. परत विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते. आम्ही परत जरूर स्वर्गवासी बनू. कल्प आम्हीच बनतो. सारखी सारखी आठवण करायला पाहिजे आणि ज्ञान समजवायला पाहिजे. हे लक्ष्मीनारायण सूर्यवंशी होते. ख्रिस्त आले त्यांच्या अगोदर थोडेच होते. राजधानी नव्हती. आता बाबा येऊन सतयुगी राजधानी स्थापन करत आहेत. संगमयुगामध्येच स्थापना होते. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. हा खरा कुंभमेळा आहे. आत्मे अनेक आहेत, परमात्मा एक आहे. परमात्मा पिता मुलांच्या जवळ पावन बनवण्यासाठी येतात. यालाच संगमयुगाचा कुंभमेळा म्हटले जाते. आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. बाबा येऊन स्वर्गवासी बनवतात. परत नरक जुन्या दुनियेचा विनाश जरूर व्हायला पाहिजे. बाबा म्हणतात, कल्प विनाश होतो. नवीनपासून जुनी आणि जुन्यापासून नवीन दुनिया होते. हे तर जरूर होईल. नवीन दुनियेला स्वर्ग आणि जुन्या दुनियेला नरक म्हटले जाते. आता तर मनुष्याची वृद्धी खूप होत राहते. अन्नधान्य मिळत नाही, तर समजतात आम्ही खूप अन्नधान्य निर्माण करू. परंतु लोकसंख्या पण खूप वृद्धी होत राहते. इतके अन्नधान्य कोठून येईल? आता तर तुम्हा मुलांना खात्री आहे की जुनी दुनिया नष्ट होणार आहे. मनुष्याला हे ज्ञान चांगले वाटते, परंतु बुद्धीमध्ये काहीच बसत नाही. तुमच्या बुद्धीमध्ये आहे, नरकाच्या नंतर स्वर्ग येईल. सतयुगी देवी देवता होऊन गेले आहेत. ते लक्ष्मीनारायण भारताचे मालक होते. चित्र आहेत ना. सतयुगामध्ये आदी सनातन देवी देवता धर्म आहे. आता स्वतःला देवता धर्माचे म्हणत नाहीत. त्यांच्या ऐवजी हिंदू म्हणतात. मुले चांगल्या प्रकारे जाणतात की आम्ही देवी देवता बनत आहोत. बाबा आम्हाला शिकवत आहेत. ह्या कर्मेंद्रियाद्वारे बाबा म्हणतात, नाहीतर मी तुम्हाला कसे शिकवू. आत्म्याला शिकवतात, कारण आत्म्यामध्येच अशुद्धता झाली आहे. आता तुम्हाला खऱ्या सोन्यासारखे बनायचे आहे. सुवर्णयुगातून चांदीच्या युगामध्ये आले, म्हणजे चांदीची भेसळ झाल्याने तुम्ही चंद्रवंशी बनतात. सतयुगामध्ये सुवर्णयुगामध्ये होते, तेच खाली उतरतात. परत वृद्धी होत राहते. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे, आम्ही सुवर्ण, चांदी, तांबे, लोखंडामध्ये 84 जन्मांचे चक्र लावून आलो आहोत. अनेक वेळेत भूमिका वठवली आहे. या भूमिकेपासून कोणीही सुटू शकत नाही. संन्यासी म्हणतात, आम्हाला मोक्ष पाहिजे, परंतु वास्तवमध्ये तर तंग तुम्हाला व्हायला पाहिजे, कारण 84चे चक्र तुम्ही लावले आहे. मनुष्य समजतात, येणे आणि जाणे तर होत राहते. यापेक्षा आम्ही मुक्त का होऊ नये. परंतु
बाबा म्हणाले, असे होऊ शकत नाही. गुरु लोक पण म्हणतात की तुम्ही मोक्ष मिळवाल. ब्रह्मची आठवण करत ब्रह्मामध्ये विलीन होऊ. भारतामध्ये अनेक मतांतरे आहेत. आणखी कोणत्या खंडामध्ये इतके नाहीत. असंख्य मत आहेत. एकाचे मत दुसऱ्याशी मिळू शकत नाही. रिद्धिसिद्धी पण खूप शिकतात. कोणी केसर काढतात, कोणी काय काढतात. यामध्ये मनुष्य खूप खुश होतात. हे तर आध्यात्मिक ज्ञान आहे. तुम्ही जाणतात, आध्यात्मिक पिता आम्हा आत्म्यांचे पिता आहेत. आत्मिक बाबा आत्म्याशी गोष्ट करतात. सत्यनारायणाची कथा येऊन ऐकवतात किंवा अमर कथा ऐकवतात, ज्याद्वारे अमर लोकाचे मालक बनतात. नरापासून नारायण बनवतात, परत कवडीसारखे बनतात. आता तुम्हाला हिऱ्यासारखा अमूल्य जन्म मिळाला आहे. परत कवडीच्या पाठीमागे का गमावतात? ही दुनिया बाकी किती वर्षे राहील? अनेक भांडणं, लढाया होत राहतात. सर्व नष्ट होतील. मृत्यू समोर आहे. परत इतके लाख करोड कोण खाणार का? का नाही याला सफल करायचे. हे आत्मिक कॉलेज उघडल्यामुळे मनुष्य नेहमी निरोगी, संपत्तीवान, आनंदी बनतात. तेही दवाखाना आणि विद्यापीठ एकत्र आहे. आरोग्य, संपत्ती, आनंद सर्व काही आहे. बरोबर योगाद्वारे आयुष्यवान बनतो. तुम्ही आरोग्यवान बनतात. परत कारूंचा कारखाना पण मिळतो. अल्लाह अवलदीनचे नाटक दाखवतात. तुम्ही जाणतात, अल्लाह जे आदी सनातन देवी दैत्य धर्माची स्थापना करतात, त्यामध्ये खूप सुख आहे. नावच स्वर्ग आहे. तुम्ही शांतीधामचे रहिवासी होते. परत तुम्ही प्रथम सुखधाममध्ये आणि परत जन्म घेत खाली उतरत आले आहात. कल्प मीच तुम्हा मुलांना असे सन्मुख समजावतो. तुम्ही स्वतःच्या जन्माला जाणत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 84 जन्म घेतले आहेत. हे शरीर पतित आहे. आत्मा पण तमोप्रधान झाली आहे. बाबा सत्य ज्ञान देतात. बाबा कधीच चुकीचे सांगत नाही. ते सत्यच आहेत. सतयुग निर्विकारी दुनिया आहे. सत्य दुनिया आहे. परत रावण येऊन खोटी दुनिया बनवतात. हा खोटा खंड आहे. गायन पण करतात. खोटी माया, खोटी काया, खोटा सर्व संसार. कोणता संसार? हा सर्व जुना संसार खोटा आहे. सतयुगामध्ये खरा संसार होता. दुनिया एकच आहे. 2 दुनिया नाहीत. नवीन दुनियाच परत जुनी होते. नवीन घर आणि जुन्या घरामध्ये फरक असतो ना. नवीन घर बनून तयार होते तर समजतात नवीन घरामध्ये बसू. येथे पण मुलांसाठी नवीन घर बनवतात. अनेक मुलं वृद्धी होत जातील. तुम्हा मुलांना तर खूप आनंदी राहिला पाहिजे. बाबा म्हणतात, मज ज्ञान सागराची मुलं सर्व काम चितावर बसून एकदम जळाले आहेत. आता परत त्यांना ज्ञानचितेवर बसवतो. ज्ञानचितेवर बसून स्वर्गाचे मालक बनवतो. कामचितेवर बसल्यामुळे अगदीच काळे बनले आहेत. कृष्णाला श्याम सुंदर नाव दिले आहे, परंतु अर्थ कोणी थोडेच समजतात. आता तुम्ही किती श्रेष्ठ बनतात. बाबा कवडीपासून हिऱ्यासारखे बनवतात, तर लक्ष पण इतके द्यायला पाहिजे. बाबांची आठवण करायला पाहिजे. आठवणीद्वारे तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा पण मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट आहे, या हिरे तुल्य अमूल्य जीवनाला कवडीच्या मागे गमवायचे नाही. मृत्यू समोर उभा आहे, म्हणून आपले सर्व काही आत्मिक सेवेमध्ये सफल करायचे आहे. सेकंड पॉईंट आहे, शिक्षण आणि शिकवणाऱ्यासोबत खरे प्रेम ठेवायचे आहे. भगवान आम्हाला शिकवण्यासाठी येतात, याच आनंदामध्ये राहायचे आहे. बाबांनी वरदान दिला, अधिकारीपणाच्या स्मृतीद्वारे सर्व शक्तीचा अनुभव करणारे प्राप्तिस्वरूप भव. अधिकारीपणाच्या स्मृतीद्वारे सर्व शक्तीचा अनुभव करणारे प्राप्तिस्वरूप भव. जर बुद्धीचा संबंध नेहमी एका बाबाशी लागलेला असेल तर सर्व शक्तीचा वारसा अधिकाराच्या रूपामध्ये प्राप्त होतो. जे अधिकारी समजून प्रत्येक कर्म करतात त्यांना बोलण्याची किंवा संकल्पामध्ये पण मागण्याची आवश्यकता राहत नाही. अधिकारीपणाची स्मृती सर्व शक्तीच्या प्राप्तीचा अनुभव करवते. तर नशा राहिला पाहिजे की सर्व शक्ती आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकारी बनून चला तर अधीनता समाप्त होईल. स्लोगन आहे, स्वतःच्या सोबतच प्रकृतीला पण पावन बनवायचे आहे तर संपूर्ण लगावमुक्त बना. स्वतःच्या सोबतच प्रकृतीला पण पावन बनवायचे आहे तर संपूर्ण लगावमुक्त बना. अच्छा, ओम शांती.